मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। राज्यामधील विकास प्रकल्पांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली आहे। तर फडणवीस आणि मोदींच्या भेटीचे हे काही फोटो देखील समोर येताना दिसत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट, राज्यामधल्या विकास प्रकल्पांवरती या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावरती हे फोटो अपलोड केलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राज्यामधले वेगवेगळे मुद्दे असतील, विकासाचे प्रकल्प असतील, या सगळ्या मुद्द्यांवरती या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सोमेश, काय नेमकं भेटीचं कारण आहे, काय चर्चा झाली आहे? यामिनी, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमध्ये निश्चितच चर्चा झालेली असू शकते। ती म्हणजे नवी टीम भारतीय जनता पक्षाची आता जाहीर करायची आहे, जी नितीन नवीन यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अजूनपर्यंत याबाबतची घोषणा झालेली नाहीये आणि शक्यता आहे की आता काही दिवसांमध्ये याबाबतची घोषणा केली जाईल की नितीन नवीन यांच्या नव्या भाजपच्या टीममध्ये कोण कोण असणार आहे। आणि जो अंदाज वर्तवला जातोय त्यानुसार महाराष्ट्रातूनही काही मोठी नावं, महत्वाची नावं ही या नव्या टीममध्ये असतील। तर त्या दृष्टीने देखील देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। त्याशिवाय भविष्यातील जो केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्या विस्तारामध्ये सुद्धा कोणाकोणाला संधी दिली जाईल, कोणकोणती नावं असतील याबाबतही सल्लामसलत संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत केली जाते। त्यानुसार सुद्धा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौरा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। हा दौरा या दौऱ्याबाबत गुप्तता बाळगलेली होती मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची भेट झाल्यानंतर पंतप्रधानांसोबत आता भविष्यामध्ये महाराष्ट्रातले कोणते चेहरे हे केंद्रीय मंत्रिमंडळात दिसतात, त्याशिवाय केंद्रीय भाजपच्या टीममध्ये दिसतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। अगदी राज्यामधल्या विकास प्रकल्पांच्या मुद्द्यावरती देखील चर्चा झालेली असू शकते। सोमेश, ते नेमके काय असतील? निश्चितच महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्प, विशेषतः जर आपण विचार करायचा झाला तर वाढवण बंदराचा जो विषय आहे तो संपूर्ण देशाच्या दृष्टीने, आशिया खंडाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा प्रकल्प आहे आणि केंद्र सरकारचा तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। तर असा वाढवण बंदराचा विषय असेल, त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा विषय असेल, असे असंख्य वेगवेगळे प्रश्न आहेत। ज्या प्रश्न आणि प्रकल्पांच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दोघांच्या समन्वयाने हे सगळे प्रकल्प मार्गी लागणार आहेत। त्याशिवाय बुलेट ट्रेनचं उद्घाटन हे केंद्र सरकारला पुढच्या वर्षी करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये। महाराष्ट्रात दरम्यानच्या काळामध्ये भाजपचं सरकार नसल्यामुळे बुलेट ट्रेन महाराष्ट्रामधला जो हिस्सा आहे, जो पट्टा आहे, तो मागे पडलेला आहे बुलेट ट्रेनचा। तर तो वेगाने पुढे नेणं हा एक विषय। त्याशिवाय बुलेट ट्रेनचे जे भविष्यातले कॉरिडॉर व्हायचे ते सुद्धा महाराष्ट्रातून व्हायचे आहेत, तो पुणे बेंगलोर कॉरिडॉर असेल किंवा पुणे मुंबई असेल। तर या दृष्टीने सुद्धा चर्चा या सगळ्या भेटी दरम्यान झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।